मित्रांनो, मोठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आज 4 वाजता पैसे मिळणार आहे। ह्याचा निर्णय हा आता झालेला आहे। तर सर्व माझ्या लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा। 4 वाजता कोणाला पैसे मिळणार, किती मिळणार, कोणता निर्णय झाला या संबंधितली संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या खूप आता आतुरतेने वाट बघत आहेत। तिसरा हप्ता मिळणं हा खूप आवश्यक सुद्धा आहे आता, कारण खूप दिवस झालं तिसरा हप्ता कधी मिळणार, आज मिळणार, उद्या मिळणार हे चालूच आहे। परंतु आपण पण जसे वरून माहिती येतो तसेच आपण देत असतो मित्रांनो, त्यामध्ये आपण काही वेगळं दाखवत नाही। त्यामुळे लक्षात घ्या, सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण इथं लगेच नवीन अपडेट माहिती तुम्हाला लगेच मिळत असते। पटकन आधी सबस्क्राइब करून घ्या। लक्षात घ्या मित्रांनो, लाडकी बहिणींना आज 4 वाजता पैसे येणार आहेत। आता याच्याबद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती ही कळणार आहे। आणि ही मोठी आनंदाची बातमी आहे आणि ही आता आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा याचं स्पष्टता दिलेली आहे। लक्षात घ्या, आता त्याच्यामध्ये नवीन निर्णय सुद्धा झालेला आहे की लाडक्या बहिणीचा नेमका आता हप्ता कुठल्या दिवशी द्यायचा आहे बाबा, मग आज द्यायचा, मग किती वाजता द्यायचा, काय द्यायचा, ह्या सगळे डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे। आता आपल्याला अजून एक प्रश्न पडतो की मग आता ज्यांना पैसे काही मिळाले त्यांचं काय। तर लक्षात घ्या, कोणाकोणाला पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। जसं मी सांगितलं की 1500 रुपये मिळाले आहेत कोणाकोणाला, ज्यांना पहिला हप्ता मिळाला आहे। परंतु ज्यांना आता पैसे नाही मिळाले त्यांचं काय, त्यांना किती, हे सगळं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो। त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता व्यवस्थित सविस्तर आपण बातमी बघूया, नेमकी बातमी काय आहे आणि त्याच्या पुढे नेमकं काय होणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा इथं सांगितल्या आहेत। महत्त्वाच्या सूचना लक्षात घ्या, आधार लिंकिंग असणं हे कितपत महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या, आज जर तुमचं स्टेटस, जर तुमचं आधार कार्ड जर लिंकिंग नसेल तर तुम्हाला पैसे येण्याची शक्यता नाही आहे मित्रांनो, कारण आधार लिंक असणं, आपल्या बँक खात्याला आधार कार्डची लिंक असणं हे गरजेचं आहे। आणि त्याची खात्री करा तुम्ही, कारण त्याची खात्री जर नाही केली तुम्ही तर त्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, आपल्या जिथं माता भगिनी आहेत, खूप साऱ्या माता भगिनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, बँकेमध्ये जात आहेत आणि बँकेमध्ये त्यांची गर्दी लागलेली आहे की आमचं हे DBT आधार कार्ड लिंक आहे की नाही ते बघा। आता त्याच्यामध्ये बँकेनं पण खूप असं कधी बँक पण तुम्ही गेले तर बँक पण तुम्हाला सपोर्ट करत नाही अशा गोष्टींना। ते म्हणतात की नाही हे इथं होत नाही, ते तिथं होत नाही। पण लक्षात घ्या मित्रांनो, DBT किंवा आधार कार्ड लिंकिंग, DBT एनेबल करणं हे बँकच करू शकते। तर DBT एनेबल असणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। आज मी तुम्हाला पहिला जो महत्त्वाची सूचना सांगितली त्याच्यामध्ये होतं आधार कार्ड लिंकिंग करणं, आणि दुसरं म्हणजे ही DBT लिंकिंग करणं मित्रांनो। कारण DBT एनेबल असल्याशिवाय तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसेच कसे पडणार हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळं सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला तुमची जी काही रक्कम आहे ती जर तुमच्या खात्यावर मिळायची असेल तर दुसरी महत्त्वाची सूचना मी जसं तुम्हाला सांगितली की तुमचं आधार कार्ड आणि DBT एनेबल असणं खूप गरजेचं आहे। आता पुढची आणि महत्त्वाची लक्षात घ्या सूचना मी सांगत आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नाहीतर त्याच्यापासून तुम्ही परत एकदा वंचित राहाल आणि मग पुढचा हप्ता कधी येणार ह्याचा अजून काही अपडेट नाही आहे। लक्षात घ्या, अर्जाची स्थिती तपासायची, तुम्हाला आपला अर्ज मंजूर झाला की नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे। काही जणांचं फॉर्म अजून पेंडिंग आहेत, लक्षात घ्या, काही जणांचे फॉर्म रिजेक्ट आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टींची काय होणार, तर ह्या गोष्टींना मित्रांनो यांना पैसे आज येणार नाहीत। त्यांचा फॉर्म हा 30 सप्टेंबरपर्यंत अप्रूव्ह होईल, त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत हळूहळू पैसे मिळणार आहेत। लक्षात घ्या, एकदम पैसे कोणाला येणार नाही आहेत, एक लक्षात घ्या। शेजारणीला पैसे आले म्हणून मला पैसे नाही आले, मग असं मग ही चिंता करून काही होणार नाही आहे मित्रांनो, सगळ्यांना हे पैसे येणार आहेत। पुढची लक्षात महत्त्वाची बाब आहे की KYC अपडेट, KYC तुमची लक्षात घ्या, बँक खात्याची KYC तुमचं अपडेट असणं गरजेचं आहे। KYC का करतो आपण, कारण KYC का करत असतो, आपला जो डेटा आहे तो सतत अपडेट झाला पाहिजे मित्रांनो। कारण तुम्ही जर एकदाच डेटा दिलाय, आता तुम्हाला कोणाचा ॲड्रेसवर असेल किंवा कोणाचा मोबाईल नंबर अपडेट झालेला असेल आहे की नाही, तर या गोष्टी सगळ्या हा बँकेला असणं गरजेचं आहे। कारण तुमचा मोबाईल नंबर जर समजा दुसराच दिलाय तुम्ही कुठला तरी, आणि तुम्हाला मग ते मेसेज कसं येणार, बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे पडलेले ते तुमच्या मोबाईलवर मेसेजच येणार नाही। ह्यासाठी KYC अपडेट असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही आज बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करा की आपली सगळी इन्फॉर्मेशन अपडेटेड आहे का, या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो, तरच ह्याचा लाभ होत असतो। किंबहुना आज जर नाही हप्ता आला तर पुढे येईल, परंतु ह्या गोष्टी लक्षात घ्या, समजून घ्या। आता पुढची लक्षात घ्या, वेळ मी तुम्हाला सांगितली की आज 4 वाजता येणार आहे, पण आता कधी लक्षात घ्या, पुढं वितरणाची तारीख बघा मित्रांनो, 19 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजता, सायंकाळी 4 वाजता पैसे येणार आहेत। ज्यांना तिसरा हप्ता भेटेल त्यांची सांगतोय, ज्यांना अजून भेटला नाही त्यांना। आणि पात्रता बघा, ज्या महिलांच्या बँक खाते आधार कार्डची लिंक आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल। आणि रकमेत जर आपण
बघितली बाब तर अद्याप त्याची कुठलीही जाहिरात त्यांनी केलेली नाही की आम्ही पैसे वाढवणार आहोत का नाहीत. परंतु लक्षात घ्या, जसं माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलं होतं धाराशिवच्या सभेमध्ये की आम्ही ज्या महिला आहेत, ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना हातभार लावण्यासाठी आम्ही कमीत कमी तुमचे 1,500 रुपये जे आहेत ते रक्कम पुढं वाढवून त्याचे कमीत कमी 2,000 ते 2,500 ते आणि जास्तच बळ आलं तर आम्ही ते 3,000 रुपये सुद्धा महिना करू, असं स्वतः त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका मित्रांनो, सगळ्यांना पैसे हे येणार आहेत. आपल्याला आता फक्त वाट बघायची आहे 4 वाजेपर्यंत. आता कोणाकोणाचे 4 वाजेपर्यंत पैसे आले नाहीत तर त्यांनी घाबरून जायचं काम नाही मित्रांनो, कारण घाबरून काही होणार नाही. तुमचे पैसे हे येणार आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे वाटप सुरू असतं, त्यामुळं कोणीही घाबरायचं काम नाही. आणि लक्षात घ्या, आता ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. ज्यांनी आता नवीन फॉर्म भरलेत त्यांना एक काम करायचं आहे. त्यांची जी काय अंगणवाडी का असते बघा, अंगणवाडी सेविका असतात आपल्या, त्या पण खूप सध्या कामात व्यस्त आहेत. तरी पण तुम्हाला एक काम करायचं आहे, त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की ताई आमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरा. कारण मला खूप कमेंट्स आले की दादा आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही आहे किंवा ऑनलाईनचा आता काय होणार आहे. तर लक्षात घ्या, ऑनलाईन फॉर्म नाही भरायचा आहे आता फॉर्म हा आपल्याला ऑफलाईन भरायचा आहे. ऑफलाईन फॉर्म भरून मग तुम्हाला तो पुढं जाईन मॅडम तुम्हाला फॉर्म देतील, तो तुम्हाला फॉर्म अपलोड भरून द्यायचा आहे, तुम्हाला तो ऑफलाईन द्यायचा आहे. परंतु त्या मॅडम पण ऑनलाईनच भरतील. लक्षात घ्या, ही प्रोसेस ऑनलाईनच असणार, परंतु तुम्ही ऑनलाईन नाही भरायचं आहे. आता तुम्ही फक्त अंगणवाडीत जाऊन तुमची माहिती तिथं द्यायची आहे त्यांना. त्या मॅडम पुढं जाऊन आता हे करतील, फॉर्म भरतील. त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत वेट धरा, थोडंसं ध्यान धरा. 4 वाजल्यापासून पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. आणि जर नाही आलं तरीही टेन्शन घेऊ नका, मी आहेच. मी पुढील न्यूज सतत तुम्हाला देत जाईल, त्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायचे कारण नाही. आणि आता ज्याचं अजून काय म्हणतो त्याला आपण, बँकशी निगडीत काही इश्यू असतील, जसं की त्यांचं अकाउंट डिॲक्टिवेट आहे बघा, तर त्यांना माझं एक नम्र विनंती आहे की आपलं अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट करून घ्या. आणि बँकेनं पण सांगितलं आहे की पैसे कापू नका, परंतु काही बँका मुद्दामून पैसे कापत आहेत. तर त्याच्याविषयी सुद्धा लवकरच एक मोठी न्यूज आपल्यासमोर मी घेऊन येणार आहे, त्याचंसुद्धा मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु कोणीही टेन्शन घेऊ नका, आज आपल्याला पैसे येणार आहेत. आणि काही जणांचे पैसेसुद्धा 17 तारखेपासून यायला सुरुवात झालेली आहे. आता ते त्यांच्या फॉर्मच्या ॲप्लिकेशनवरती डिपेंड असतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याला थोड्या मूलभूत हे असतात, त्याला थोडीशी कारणं असतात, तर त्या लक्षात घ्या. आणि मी ज्या काही तुम्हाला सांगितलं आहेत महत्त्वाच्या सूचना, त्या सगळ्या महत्त्वाच्या सूचना एकदा करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. DBT एनेबल असणं खूप गरजेचं आहे. 4 वाजता आजचा पैसे येणार आहेत, हा निर्णय झालेला आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की कोणाला किती पैसे मिळणार. ज्यांना पहिला हप्ता नाही आला, पहिला आणि दुसरा हप्ता नाही आला, त्यांना 4,500 रुपये हे मिळणार. आणि ज्यांना पहिला हप्ता आला म्हणजे 3,000चा, त्यांना 1,500 रुपये मिळणार. आता कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, जेणे तुम्हाला नवीन माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.